तर आज आम्ही बनवणार आहे कुरकुरीत जवळा भजी। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी स्वच्छ धुतलेले ओला जवळा, हळद, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा, मिरची आणि कोथिंबीर, तेल आणि बेसन। आता आपण भजीचे मिश्रण बनवून घेऊया। एका भांड्यामध्ये जवळा घेऊन त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची टाकावी। कांदा बारीक चिरून घ्यावा। यात हवे असेल तर बारीक चिरलेली शिमला मिरची पण ऍड करू शकता। मग यावर हळद, गरजेनुसार लाल तिखट आणि मीठ टाकावे। मग यामध्ये 2 मोठे चमचे बेसन घ्यावे। यावर हवे तर परत थोडी हळद, लाल तिखट आणि मीठ ऍड करावे। मग हे मिश्रण मिक्स करावे। यात पाणी ऍड करू नये, कारण जवळ्याला आपोआप पाणी सुटते। 1 वाटी जवळ्यामध्ये 2 ते 3 जणांसाठी पोटभर भजी होतात। हे आहे आपले भजी मिक्स, जे थोडे घट्ट ठेवावे। आता मम्माने गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि साईडला एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर रेडी ठेवले भजी काढून घ्यायला। यामुळे टिश्यू पेपर तेल सोक करून घेते। तेल गरम झाल्यावर गॅस मीडियम आचेवर ठेवावा आणि बारीक साईजची भजी तेलात सोडावी। दोन्ही साईडने भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी। ही भजी पटकन तळून होते। मग शिजलेली भजी टिश्यू पेपरवर काढून घ्यावी। अशा प्रकारे सर्व भजी तळून झाल्यावर त्या मिरची सोबत किंवा चटणी सोबत खाव्या। अशी ही झटपट होणारी कुरकुरीत भजी मला खूप आवडते, जी तुम्ही पण नक्की ट्राय करा।